मित्रांनो नमस्कार. आज मी ना प्रोपोगंडा रवी आमले यांनी लिहिलेलं पुस्तक याच्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहे. रवी आमले जे आहेत हे विविध वृत्तपत्रामधून, नियतकालिकामधून सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती सातत्याने लेखन करतात. सध्या ते सकाळचे मुंबईचे निवासी संपादक म्हणून कार्यरत आहेत. तर हा जे काही प्रोपगंडा नावाचं पुस्तक आहे, याचं जे काही मूल्य आहे ते ₹450 आहे आणि हे पुस्तक जे आहे मनोविकास प्रकाशन या संस्थेने ते छापलेलं आहे. याच्या पाठीमागं सांगितलेलं आहे, की प्रोपगंडा जो आहे, तो नेमका कसा काम करतो आणि ही आजची जी काही फॅशन आहे, मग ती कपड्यांची असो किंवा विचारांची असो, ती येते कुठून? कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी फॅशन का अंगीकारतो? आपली मते खरोखरच आपली असतात का? आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का? सत्य मानत असतो ते सत्य असते काय? की कोणीतरी भरवत असतं ते सारे आपल्याला एखाद्या संगणकाप्रमाणे, प्रोग्रामप्रमाणे? तसे नसेल तर मग माणसांच्या झुंडी निर्माण का होतात? या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळवले जाते? साधी साधी माणसं अचानक हिंसक का होतात? बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे लोक का जातात? एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजवले जाते? कसे बदल केले जातात? समाजाच्या वर्तनात हे सारे करणारे असते तरी कोण? अदृश्य सरकार, माइंड बेंडर्स की प्रोपगंडाकार? ही कहाणी आहे सगळ्यांची, अपमाहितीची, अर्धसत्याची, बनावट वृत्तांची, आपल्याला वेढून टाकणाऱ्या प्रोपगंडाची, त्याच्या तंत्र आणि मंत्राच्या काळ्याकुट्ट परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची. तर हे जे काही पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचावं आणि याच्यामध्ये जवळपास 40 प्रकरणं आहेत आणि ह्या 40 प्रकरणाच्या माध्यमातून आज आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्यावरती थोपल्या जातात, खरंच ते आपण स्वीकारत असतो का, की आपल्याला कोणी स्वीकारायला लावत असतं? याचं एक साधारणतः तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. आपण जो विचार करतो तो खरंच आपला विचार असतो का दुसऱ्या कोणाचा विचार असतो? त्याच्यामध्ये प्रकरण नंबर 21 आहे माध्यमाचे बदनामकरण. म्हणजे जी माध्यमं आहेत, म्हणजे त्याच्यामधला मग सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्याचं जे काही बदनामकरण आहे, असा एक तो त्याच्यामधला चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये हिटलरनी नेमकं काय केलं होतं, त्याच्या संदर्भात पूर्ण तो चॅप्टर आहे. त्याच्यातला काही सारांश जो आहे तो थोडासा मी इथे आपल्यासमोर वाचून दाखवतो आणि तो कुठेतरी आपल्या कोणाशी तरी मिळतोय का याच्या संदर्भात आपल्याला थोडासा विचार करता येईल. अमेरिकेच्या ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेसने त्या काळी हिटलरवरचा एक मनोविश्लेषणात्मक अहवाल तयार केला होता, जो गोपनीय होता. आज तो उपलब्ध आहे. त्याचे शीर्षक आहे अ सायकॉलॉजिकल ॲनालिसिस ऑफ ॲडॉल्फ हिटलर, हिज लाईफ अँड लेजंड. हिटलरच्या प्रोपगंडाला प्रत्युत्तर द्यायचे असेल तर पहिल्यांदा तो कोणत्या मातीचा बनलेला आहे हे समजून घ्यावे, हा त्यामागचा हेतू होता. तो अहवाल बनवला होता वॉल्टर सी लँगर यांनी. तेव्हाचे आघाडीचे मनोविश्लेषण तज्ज्ञ होते. हिटलरचे स्वतःबद्दलचे मत, त्याची भूमिका, त्याच्या मित्रांची, सहकाऱ्यांची त्यांच्याविषयीची मते असे सर्व समजून घेतल्यानंतर असे सर्व समजून घेतल्यावर लँगर यांनी काही निष्कर्ष मांडले होते. त्यातला एक होता हिटलरच्या आत्महत्येच्या शक्यतेबद्दलचा.
म्हणजे अगोदरच हिटलर आत्महत्या करणार आहे हे ह्या ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेसने जो काही हिटलरवरचा जो सायकॉलॉजिकल अँगलने अहवाल तयार केला होता शक्य टेबलचा, हे सांगण्याचं कारण म्हणजे यातून या 281 पानी अहवालाची उंची आणि दर्जा लक्षात यावा. म्हणजे हे अगोदरच वर्तवलं होतं हिटलर आत्महत्या करू शकतो म्हणून आणि शेवटी हिटलरने आत्महत्याच केली. या अहवालात एके ठिकाणी ते सांगतात की पत्रकारांना भेटायचं म्हटलं की हिटलर अस्वस्थ व्हायचा. मुलाखतीच्या वेळी तो सहसा बचावात्मक पवित्राच असायचा. ज्यावेळेस मुलाखत द्यायचा तो बचावात्मक पवित्र्यात तो असायचा. मुलाखतीच्या आधी प्रश्न कळवा असा त्याचा आग्रह असायचा. प्रश्न आधीच माहीत असल्याने आणि उत्तरं तयार असल्यामुळे मुलाखतीच्या वेळी तो सहजपणे वावरायचा. पण त्यातही तो अधिक माहिती विचारू द्यायचा नाही. विचारलीच तर लगेच तो लंबेचौडे भाषण द्यायला लागायचा आणि ते संपले की मुलाखत खतम असे म्हणायचा. कुणी विरोध करील, टीका करील याची त्याला फार भीती होती. त्यामुळे तो क्वचितच पत्रकार परिषद बोलावून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असे. पण त्याला या वृत्तपत्राची क्षमता पुरेपूर माहीत होती. तो सांगतो की पत्रकारिता जगतामध्ये एक छान रीत आहे. माध्यमांना ते राज्यांतर्गतची महासत्ता म्हणतात. खरोखरच त्याचे महत्त्व अमाप आहे. कारण माध्यमं आपल्याला मोठेपणही शिकवित असतात आणि हिटलर पुढील सर्वात मोठे काम होते ते त्याचे विचार, त्याचे नाझी तत्त्वज्ञान लोकांना शिकवण्याचे. त्याकरता त्याच्या हातात वृत्तपत्रे असणे आवश्यक होते. म्हणजे हिटलरला जे नाझी तत्त्वज्ञान आहे ते लोकांना शिकवण्याचं हे त्याच्यासाठी खूप मोठं महत्त्वाचं काम होतं आणि त्याच्यामुळं त्याने पूर्ण रशियामधले जे काही पत्रकार आहेत, पत्रकार समूह आहेत, त्यांना दडपशाही करून त्यांच्यावरती खटले चालवून त्यांची जी काही वृत्तपत्र संस्था आहेत त्या खरेदी करून ही त्यांनी त्याच्या ताब्यात ठेवल्या होत्या आणि नाझी विचाराचा जो काही प्रचार आणि प्रसार जो आहे तो त्यांनी त्या पत्रकारितेच्या माध्यमातून तो चालवला होता. तर हे अतिशय छान पुस्तक होतं. म्हणजे पत्रकार म्हणजे जे काही वृत्तपत्र आहेत, ही वृत्तपत्र हिटलरचा प्रोपगंडा चालवण्यासाठी ती त्यांनी वापरली होती. आणि हिटलर जो सत्तेवरती आला होता आणि तो सुद्धा विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्याचा प्रोपगंडा करून तो सत्तेवरती आलेला आहे. असे छान याच्यामध्ये 40 प्रकरणं आहेत. हे सर्वांनी पुस्तक आवर्जून वाचावं. परत हे पुस्तकाचं नाव सांगतो, प्रोपगंडा, प्रचार, जाहिरात, अपमाहिती आणि बरीच काही. रवी आमले यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे मनोविकास प्रकाशनाने. हे पुस्तक तुम्ही जरूर वाचावं ही विनंती. धन्यवाद.